एकीकडे कोर्टाने करुणा मुंडेंची बाजू ग्राह्य धरलेली असतानाच करुणा मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडे यांना मात्र आईविरोधात पोस्ट केली आहे। माझे वडील आमच्यासाठी कधीही त्रासदायक नव्हते असं त्यानं या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय। करुणा मुंडेंना कुठलीही आर्थिक अडचण नाही, उलट तीच जास्त हिंसाचार करते असंही शिशिव मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। काय पोस्ट आहे आपण पहा। मी शिशिव धनंजय मुंडे, माझ्या कुटुंबाला मीडियामुळे मनोरंजनाचा विषय बनवलं जातं आहे, त्यामुळे मला बोलणं गरजेचं वाटतं असं तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतोय। माझे वडील सर्वोत्तम नव्हते, पण ते आमच्यासाठी कधीही हानिकारक ठरले नाहीत। याउलट माझ्या आईला तिचे स्वतःचे ट्रॉमा होते आणि ती त्यांच्याशी सामना करण्यासाठी आम्हाला ट्रॉमाटाईज करायची असाही आरोप त्यानं केलेला आहे। ती जे घरगुती हिंसाचार सांगते तो प्रत्यक्षात तिच्याऐवजी माझ्यावर, माझ्या बहिणीवर आणि वडिलांवर होत होता। जेव्हा माझ्या वडिलांनी तिला शारीरिक छळ केल्याच्या आरोपानंतर सोडून दिलं, तेव्हा तिनं आम्हाला घर सोडून जाण्यास सांगितलं, कारण तिला आमच्यासाठी काहीही करायचं नव्हतं असं शिशिव मुंडे म्हणतोय। 2020 पासून आमचे वडील आमची काळजी घेत आहेत असंही त्यानं या पोस्टमध्ये म्हटलंय। माझ्या आईला कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही, तरीही तिनं गृहकर्ज भरण्यास नकार दिलाय। आता ती वडिलांविरुद्ध वैरामुळे खोट्या गोष्टी सुद्धा उकरून काढते।